स्टेशन पासून फक्त 1.2 किलोमीटरचा डिस्टन्स, प्राइम लोकेशन, डबल हायटेड लॉबी आहे मित्रांनो. समोर आहे स्पेशियस फ्लॅटचा लिव्हिंग रूम. पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया. खूपच सुंदर सिटी व्ह्यू. आपल्याला पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण. किचन टू मूव्ह फ्लॅट, स्टेशन पासून फक्त 1.2 किलोमीटरचा डिस्टन्स, प्राइम लोकेशन आणि बेस्ट कनेक्टिव्हिटी. नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे, काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण डोंबिवली ईस्टला 1.2 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये नियर गावदेवी मंदिराजवळ रेडी टू मूव्हमध्ये फ्लॅट पाहणार आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहिलं तर स्टील प्लस 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 2 ते 3 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. तर चला आपण बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर, ग्रँड एंट्रन्स, लॉबी पाहून फ्लॅटकडे वळूया. मित्रांनो, स्टँड अलोन बिल्डिंग आहे. बिल्डिंगला पाहिलं तर पूर्ण वॉल कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळत आहे. लेफ्ट साईडला समोर आपण पाहतोय बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट आहे. थोडं पुढे आल्यानंतर राईट साईडला बिल्डिंगची मेन एंट्रन्स लॉबी पाहायला मिळते. डबल हायटेड लॉबी आहे मित्रांनो. तर चला एंटायर पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहूया आपण. लॉबीला आपल्याला सुंदर असा वॉल टाईल सेटअप, सुंदर अशी फॉल सिलिंग, झुंबर पाहायला मिळत आहे. माझ्या राईट साईडला आहे रिसेप्शन एरिया. तिथून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला राईट साईडला स्टेअरकेस पाहायला मिळतील आणि माझ्या लेफ्ट साईडला या 2 लिफ्ट आहे. या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण 6व्या फ्लोअरवरती. टोटल 7 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आता आपण 6व्या माळ्यावरती आलो आहोत. एका माळ्यावरती टोटल आपल्याला 7 फ्लॅट पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK असे फ्लॅट असणार आहे. माझ्या लेफ्ट साईडला टोटल आपल्याला 3 फ्लॅट पाहायला मिळणार आहे. राईट साईडला 2 फ्लॅट आणि तुमच्या पाठीमागे आपल्याला 2 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत. माझ्या राईट साईडला समोर आपण पाहतोय 2 लिफ्ट आहेत. या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे. मित्रांनो, आपल्या सिक्युरिटीसाठी जर पाहिलं तर प्रत्येक फ्लोअरला आपल्याला कॅमेरा पाहायला मिळेल. तसेच फ्लॅटच्या बाहेर आपल्याला इंटरकॉम फॅसिलिटी देखील पाहायला मिळणार आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण 1 BHK फ्लॅटकडे. समोर आहे 1 BHK फ्लॅट. फ्लॅटचा एंट्रन्स. फ्लॅटच्या बाहेर जर पाहिलं तर शूज रॅकसाठी बराच मोठा स्पेस देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 463. फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला सुंदर असा लॅमिनेटेड डोअर पाहायला मिळत आहे. तर चला एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया. समोर आहे स्पेशियस फ्लॅटचा लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूमला सुंदर अशी फॉल सिलिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. लिव्हिंग रूम मध्ये आल्यानंतर राईट साईडला जर समोर पाहिलं तर आपल्याला स्विच बोर्ड पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहतोय. समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साइज विंडो. विंडोच्या बाहेर जर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते. या बाल्कनीला हाफ ग्लास रिल्स पाहायला मिळत आहे. या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया. खूपच सुंदर सिटी व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मित्रांनो या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत. मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. समोर आपण पाहतोय पॅसेज एरिया. माझ्या राईट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय. वॉशरूमच्या वरती वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस देखील पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतोय स्पेशियस किचन. पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण. किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे. या फ्लॅट सोबत आपल्याला किचन ट्रॉली देखील मिळणार आहे. तसेच इनविजिबल ग्रिल. लिव्हिंग रूम मध्ये फॉल सिलिंग लाईट. माझ्या लेफ्ट साईडला आपण पाहतोय किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे आणि माझ्या राईट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म. समोर आहे स्टीलचं सिंक.
आणि या ठिकाणी जर पाहिलं तर वॉटर प्युरिफायसाठी सेपरेट कनेक्शन दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला या किचनमध्ये 2 स्पेस दिलेले आहेत जे फ्रीजसाठी असणार आहेत. तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही फ्रीज ठेवू शकणार आहात. समोर एक स्पेस आहे आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या बाजूला एक आपल्याला स्पेस पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय किचनची विंडोच्या बाहेर पाहिलं तर सेम आपल्याला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. त्या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहतोय आपण. आणि लेफ्ट साईडला जर पाहिलं तर आपल्याला वॉशिंग मशीनसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतोय. यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मित्रांनो पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण. मित्रांनो, या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 62 लाख एवढी असेल. एकदम प्राईम लोकेशनमध्ये हा फ्लॅट आहे. स्टेशन पासून फक्त 1.2 किलोमीटर एवढ्या अंतरावरती. चला वळूया आपण मास्टर बेडरूम कडे. समोर आहे मास्टर बेडरूमचा एंट्रन्स. बेडरूम मध्ये आल्यानंतर बेडरूमच्या डोरच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळेल वॉशरूम एरिया. वॉशरूमला सेम आपल्याला वेस्टर्न टाईपचा टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय. वॉशरूमच्या वरती देखील आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतोय स्पेशियस बेडरूम. समोर बेडरूमला फुल साइज विंडो पाहायला मिळते. विंडोच्या बाहेर जर पाहिलं तर आपल्याला सज्जा पाहायला मिळतोय. त्यासोबत इनविजिबल ग्रिल देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण. मित्रांनो, हा फ्लॅट कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा फ्लॅट तुम्हाला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल, या प्रोजेक्टबद्दल अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.